हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदिल फार्मिंगमध्ये। मित्रांनो, हे आपले प्युअर गावठी पिल्ले आहेत, म्हणजेच गावरान पिल्ले आहेत। तुम्ही पाहू शकता, क्वालिटी पाहू शकता मित्रांनो। सगळे आता हे खाण्यामध्ये व्यस्त आहेत। संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो। आपण इन्क्युबेटरमधून काढलेले पिल्ले आहेत हे। आपण गावखेड्यातून गावरान अंडे गोळा करून इन्क्युबेटरमधून टाकून पिल्ले काढतो मित्रांनो। आता हे 17 ते 18 दिवसाचे पिल्ले आहेत मित्रांनो। यांना आपण खायला भरडा टाकलेला आहे। गहू, मका, ज्वारी, तांदूळ सगळे भरडा करून टाकलेलं आहे आपण। तुम्ही पाहू शकता किती चांगल्या रीतीने खातात ते पिल्ले। आणि इन्क्युबेटरमधून निघाल्यानंतर आपल्याकडे त्यांच्यासाठी ब्रूडिंग व्यवस्थापन केलेली मित्रांनो। आता यांना ब्रूडिंगची जवळपास आवश्यकता नाही, तरी पण आपण एक 3 फुटावरती एक बल्ब लावलेला आहे मित्रांनो। आणि आपलं जे शेड आहे ते एक छतावर आहे मित्रांनो। छतावर केलेलं आहे आपण शेड। एक 11 बाय 12चं शेड आहे आपलं। आणि त्यांच्या खाण्यासाठी आपण एक तर कांद्याची पण व्यवस्था केलेली आहे मित्रांनो। आणि आपलं ब्रूडिंग सेटअप दाखवतो मित्रांनो तुम्हाला। हा राहिला आपला ब्रूडिंग सेटअप मित्रांनो। हे आज निघालेले पिल्ले आहेत मित्रांनो, 25 पिल्ले आहेत। एका दिवसाचे पिल्ले आहेत। इथं आपण त्यांना जवळपास 5 ते 6 दिवस ठेवतो या ब्रूडिंग सेटअपमध्ये। म्हणजेच पुष्ट्याचं खोकं हे तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये आपण 5 ते 6 दिवस ठेवतो ब्रूडिंगसाठी। एक बल्ब लावलेला आहे मधात, त्याला खायला पण आणि पाणी पण ठेवलेलं आहे कोपऱ्यात वाटीमध्ये। पेतात पहा ते पण 4 ते 5-6 दिवस आपण या ब्रूडिंगमध्ये ठेवतो आणि नंतर मग त्यांना बाहेर सोडतो मित्रांनो यांच्यामध्ये। मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला आपला सेटअप? हे सगळे पिल्ले सध्या आता भरडा खात आहेत। त्याला पाणी प्यायचं ते पाणी पण पित आहेत। जागोजागी आपण काय केलेलं आहे, छोटे छोटे वाटे ठेवलेले त्यांच्या तोंड पुरण्यासारखे। त्याला सहजरित्या पाणी पिता आलं पाहिजे। इकडे एक वेस्ट भांडं होतं आपल्याकडं, डब्याचं झाकण आहे, त्याच्यात पण पाणी ठेवलेलं मित्रांनो। आणि जर खेळत फिरता इकडं आले तर ते इकडं पण एक वाटी ठेवलेली मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपले गावरान कोंबडीचे पिल्ले आहेत। आपण गावखेड्यातून अंडे गोळा करून इन्क्युबेटरमध्ये टाकून पिल्ले काढतो मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।